नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे आलू मटर पुलाव। आलू मटर पुलाव बनवण्यासाठी इथे टोपामध्ये तेल घ्यायचं, यामध्ये अख्खे गरम मसाले टाकायचे आहेत। त्यानंतर यामध्ये उभा चिरून कांदा टाकायचा आहे, मिक्स करून घ्यायचं। कांदा हलकासा परतून घ्यायचं। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये बटाटा ॲड करायचं। बटाटा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि हिरवी मिरची अशा प्रकारे उभी चिरून घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये फ्रेश मटर टाकायचं आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे, मिक्स करून घ्यायचं, हलकासा परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा रेड चिली पावडर, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये 4 ते 5 चमचे दही टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता तांदूळ ॲड करायचे। इथे बासमती राईस घेतलेला आहे, तांदूळ धुवून घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता पाणी ॲड करायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं। छान असं उकळी आलेले आहे। झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजवून द्यायचं आहे लो फ्लेम वरती। 20 मिनिटांमध्ये छान असा आलू मटर पुलाव बनवून तयार झालेला आहे। तर खूप चविष्ट असा आलू मटर पुलाव बनवून तयार होतो। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा।